तुला काहीतरी विचारतोय. का डॉक्टरांकडे गेली होतीस तू? काय म्हणाले डॉक्टर? काय होतंय तुला? अरे बाबा थांब थांब थांब, किती प्रश्न विचारतोस? एक एक विचार, पण पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला कोणी सांगितलं मी डॉक्टरकडे गेले होते? तुझ्या आजीने सांगितलं मला. आजी पण ना उगाच टेन्शन घेते. मला काही नाही झालं, मी एकदम फर्स्ट क्लास आहे. फर्स्ट क्लास आहेस? काय नाही झालं तुला? ताप नव्हता आला? नाही. मग नाटक केलंस? अरे बाबा नाटक नाही केलं रे, दुपारी आला होता, आत्ता नाही. अरे बापरे, मला काळजी वाटते ना राजा. हा? अरे बाबा नको रे घाबरूस, मला काही नाही झालं. एक मिनिट, काही नाही झालं तर ठीक आहे. तू काय एवढी खुश आहेस? काय चाललंय डोक्यात? अरे बाबा आता मी रोजच खुश असणार बघ तू. नाही, खुशच राहा तू. माणसांनी खुशच राहावं. पण मला सांग, तू का खुश राहतेस? तुला काय करायचंय? तुझी प्रिन्सेस खुश आहे ना, मग बस. ते पण बरोबरच आहे. माझी प्रिन्सेस खुश असली की झालं. बाकी काय करायचंय मला? तू आनंदात राहावं म्हणून मी काही करायला तयार आहे. प्रॉमिस? प्रॉमिस. मग तू मला एक राजा राणीची गोष्ट सांग. एवढंच? हा. तर एक घनदाट जंगल होतं. मग जंगलात वाघ असेल ना? या जंगलात वाघ नव्हता बाळा. त्या जंगलात राजा राहायचा. अरे राजा जंगलात राहतो? राजा तर राजवाड्यात राहायला पाहिजे होता. अगं त्याला वनवास झाला होता म्हणून तो जंगलात राहायचा. वनवास म्हणजे काय? तुला गोष्ट ऐकायची आहे की नाही? ऐकायचे. मग गप्प बस आणि ऐक. तो राजा तुझ्यासारखा खूप खंबीर होता, पण मन मात्र त्याचं हळवं होतं. एके दिवशी त्याच्या आयुष्यात सावली आली. सावली? त्याची राणी. त्या आयुष्यात आल्यानंतर त्याला तिने हसायला शिकवलं, पावसात भिजायला शिकवलं. खूप गप्पा मारायचा तिच्याशी. दोघंही खूप सुखात होते, आनंदात होते. एके दिवशी दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं आणि ती राणी त्या राजाला सोडून निघून गेली, खूप दूर. राजाने खूप शोधलं तिला, पण नाही सापडली. हा, पण राणीला शोधता शोधता एक राजकुमारी दिसली, अगदी तुझ्यासारखी. अजून कशी आली नसते उभी? किती वेळ झालं वाट बघत असतो मी. अबीर, विनाकारण असं वाट बघत बसू नको. अरे मला असं वाटतं ना की ओवीच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून बहुतेक ती आज येणार नसेल. अगं आई, ओवी येणार मला खात्री असते बघ. बाळा, तिच्या बाबांनी नकार दिला असेल तिच्या गाण्यासाठी, म्हणून बहुतेक ती येणार नसेल ना. अगं ओवीने मला प्रॉमिस केलं होतं की ते येणार म्हणून. मी एक काम करतो, तुझा फोन घेतो आणि त्यांना फोन करून विचारतो की ते कुठपर्यंत आलेत ते. हे बघ, फोन करून त्यांना त्रास नाही द्यायचा अजिबात. तुला खात्री आहे की नाही ती येईल म्हणून? मग उगाच फोन नको करूस तिला, शांतपणे वाट बघ. ठीक आहे, नाही करत फोन. तू बघच ती येईल का नाही ते. सावली मॅडम, हो बघा ना हिला काय झालंय. हिची तब्येत अजिबातच बरी नाहीये. हो काय? अरे देवा, हिचं अंग गरम लागतंय. बाळा, काय होतंय तुला? माझं डोकं दुखतंय, माझं अंग गरम आहे. मी घरी जाऊ का प्लीज? ताई, काय करायचं? मॅडम तुम्ही काळजी करू नका, तिचं घर इथेच जवळ आहे. मी तिला घरी सोडून येऊ का? बरं ठीक आहे. तिच्या आईला म्हणावं की काही लागलं तर मला फोन करा. आणि हो, तिला डॉक्टरांकडे सुद्धा घेऊन जा प्लीज. आई, मला पण खूप भूक लागली असते बघ. पोटात कावळे वाटायला लागले असतात. मी काहीतरी खायला आणू का? तसं पण क्षमा मावशी जातीच आहे ना, मी जाते तिच्या बरोबर. अरे पण येऊ दे त्याला, मी काहीतरी खायला देते त्याला. हो, पण फार लाड नका करू हं त्याचे, सवय लागेल त्याला. असू द्या, लहान आहे तो, एवढे तर चालतच. बरं,
जागेचं नंतर बघू काय ते. पण आई, कंपनी मधूनच कुठून आली? आपण तर जागेवर जाणार होतो ना. कंपनी नंतर जाऊया, तिथे जागेचं करून टाकूया डन. मोनिका, हो हो, अगं थांबशील का जरा? आपणच मीटिंग बोलवली होती कंपनीमध्ये सगळ्या महिला कामगारांची. त्यांच्या पेमेंट बद्दल आपल्याला बोलायचंय, नवीन रूल्स अँड रेग्युलेशन्स त्यांना एक्सप्लेन करायचे. विसरलीस तू? हो आई, मी कम्प्लिटली विसरून गेले होते. पण आपण काही तयारीच नाही केली. आता काय करायचंय? नाही, कंपनीत तर जावंच लागणार आहे आपल्याला. आई आई ऐक ना, ती मीटिंग पोस्टपोन कर ना. हे बघ, जागा हातची गेली तर प्रॉब्लेम होईल, तूच म्हणालीस ना. आणि एजंटला सांगून ठेवलंय मी, आम्ही येतो म्हणून. चल. ऐक राजकुमार, आत्ता आपल्या कंपनीमध्ये 100 ते 125 बायका आमची वाट बघतायत. आणि मालक म्हणून आम्हीच जर का वेळेत गेलो नाही तर बरोबर दिसणार नाही. तिथे जाणं खूप महत्वाचं आहे. मी एक सजेस्ट करू का? बोल ना. राजकुमार, मला काय वाटतं, तुम्ही तिकडे जागेच्या ठिकाणी जा आणि तिकडे व्यवस्थित सगळं चेक करून डील डन करून टाका. आणि मीनवाईल मी आणि आई दुसऱ्या कारने कंपनीत जातो आणि तिकडचं सगळं काम उरकून घेतो. म्हणजे कसं, एकाच वेळेस दोन्ही इम्पॉर्टंट कामं होऊन जातील. हा, वेळ पण नाही जाणार वेगळा. गुड आयडिया. मी तिथे जातो आणि कळवतो तुला. पण कागदपत्र नीट बघ, अगदी 10 वेळा चेक कर, काहीही गडबड व्हायला नको. ओके? सगळं नीट वाचतो, जर बरोबर असेल तर फायनल करतो. ओके? चल. हॅलो. त्या नाही येते, मी येतो तिकडे.